ओम सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण मागच्या क्लासमध्ये 5वा अध्याय सुरू केला होता आणि या 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाला प्रश्न पडला आहे आणि त्याचं उत्तर आता भगवंत त्याला देत आहेत की अर्जुनाला प्रश्न पडला आहे की संन्यासम कर्मणाम कृष्ण पुनर्योगम ते संससी, की तू मला हे काय कधी म्हणतो सांख्य योग चांगला आहे म्हणजे वेदांत चांगला आहे, कधी म्हणतो तू की कर्मयोग चांगला आहे किंवा हे प्रवृत्ती मार्ग चांगला आहे, कधी म्हणतो निवृत्ती मार्ग चांगला आहे, तर यापैकी कुठलं तरी एक निश्रेयस की यात माझं कल्याण होईल असं मला काहीतरी सांग, एक पक्क सांग. परंतु आता कसं असतं ना की आपण जे आपल्याला जे ऐकायचं असतं तेच आपण ऐकत असतो आणि बरेच वेळा आपल्या ऐकण्याला एक काहीतरी त्याला म्हणतात ना स्टॅम्प मिळावा, त्यासाठी म्हणून कोणाच्या मोठ्या लोकांच्याकडनं आपण तो बदलून घ्यायचा आपण प्रयत्न करत असतो की नाही मला महाराजांनी तसं सांगितलं, त्या पुस्तकात तसं लिहिलेलं आहे. तर असाच इथे प्रयत्न अर्जुनाचा चालू आहे की त्याला जायचं आहे त्या संन्यास मार्गाकडे, त्याला हा कर्मयोगाचा मार्ग त्याला नको आहे, तो अवॉइड करायचा प्रयत्न करतो हा कर्मयोगाचा मार्ग, कारण इथे रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्यावर, त्याला बऱ्याच गोष्टी फेस करावं लागणार आहे, सगळ्या पांडवांना मारावं लागणार आहे, त्याचं त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावं लागणार आहे सगळ्या गोष्टी युद्धाची पूर्ण. आणि त्यातनं त्याला आतून असं वाटतं की हे जर परस्पर जर मिटलं आपलं तर फार चांगलं आहे. तर या प्रवृत्ती मार्गात जाण्यापेक्षा जर मला निवृत्ती मार्ग जर भगवंताने सांगितलं तर किती बरं होईल. पण मनात त्याची शंका पण आहे की तुला थोडं कळतं आहे की भगवंतांना सांगायचं असंच आहे की तू कर्ममार्ग श्रेय आहे तुझ्यासाठी म्हणून, पण तरीही पण विचारून बघूच ना आपण, म्हणून तो भगवंताला विचारतो आणि त्यावर भगवंत त्याला उत्तर देत आहेत. आणि याच्यापूर्वी आपण बघितलं आहे की भगवंताने त्याला खूप क्लिअर केलं आहे 3ऱ्या चॅप्टरमध्ये 4थ्या चॅप्टरमध्ये की ह्या 2 गोष्टी त्यांनी क्लिअर केल्या होत्या की मार्गामध्ये तुला कुठलं चॉईस नाही आहे की मी कर्ममार्ग घेऊ की ज्ञानमार्ग घेऊ, याच्यामध्ये आपल्याला चॉईस नाही आहे. चॉईस फक्त आपल्या कुठे आहे की कुठली लाईफस्टाईल आपण घेऊ, कुठली निष्ठा आपण आपल्या जीवनात आणू, की प्रवृत्ती मार्गाने जायचं आहे मला की निवृत्ती मार्गाने जायचं आहे, हे मी माझ्या जीवनात ठरवू शकतो, इथे माझा चॉईस आहे. तर आता त्यावर उत्तरानं भगवंता म्हणले होते की संन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही मार्ग हे श्रेयस्कर मार्ग आहे, चांगलेच मार्ग आहे. पण तू मला स्पष्ट विचारतो आहे की माझ्यासाठी स्पष्ट सांग काहीतरी, तर मी तुझ्यासाठीच पण स्पष्ट सांगतो की तुझ्यासाठी कर्मयोगच निश्रेयस आहे. म्हणजे अजून इच्छा वेगळी होती उत्तर मिळायची, पण भगवंत जर सांगतात की नाही तू जर जेव्हा विचारतो आहे की एतयोरेकम तन्मे ब्रूहि निश्चितम, की त्या दोघांपैकी एक मला सांगतो, मी तुला एक सांगतो की तुझ्यासाठी हा कर्ममार्ग श्रेय आहे आणि तो तू त्या कर्ममार्गाकडे जा. आणि नंतर मग आपण त्यात बघितलं होतं की 3ऱ्या श्लोकामध्ये तिथपर्यंत आपण बघितलं होतं की ज्ञेयस नित्य संन्यासी योन द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते, की इथे भगवंतांनी सांगितलं होतं की प्रवृत्ती मार्ग तुला मी सांगतो आहे करायसाठी, पण तुला अजून एक उपाय सांगतो की या प्रवृत्ती मार्गातच कसं संन्यासी व्हायचं. म्हणजे तुला संन्यास मार्ग घ्यायचा आहे ना, तुझ्या आत तुझी इच्छा आहे ना, ठीक आहे, पण या प्रवृत्ती मार्गातनं संन्यास मार्गाकडे तू कसं जायचं, म्हणजे गृहस्थ राहून तू संन्यास मार्गाचे ॲडव्हान्टेज कसा घ्यायचा, म्हणजे या संन्यास मार्गाचे जे काही फळ आहे ते कसं उपभोगायचं हे मी तुला सांगतो. म्हणजे थोडक्यात थोडंसं त्याला तो समजावणं चालू आहे. आणि त्यावर भगवंत जरा म्हणत आहेत की म्हणजे सांगत आहेत की तुला जर गृहस्थ धर्मात राहून प्रवृत्ती धर्मात राहून जर निवृत्ती धर्माचं जर ॲडव्हान्टेज घ्यायचं असेल, ते सुख जर तुला उपभोगायचं असेल, तर तू काय करायला पाहिजे, ज्ञेय स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, की ज्यांनी हे राग आणि द्वेष याला व्यवस्थित हँडल केलेलं आहे,
तसंच ना त्या काचेच्या गोष्टी किंवा काही काही खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या दिलं असतं की हँडल विथ केअर. तसं जर प्रत्येक गृहस्थानी, प्रत्येक संन्यासानी किंवा प्रत्येक साधकाने हे जर लक्षात ठेवलं की हे राग आणि द्वेष हे जर आपण व्यवस्थित जर हँडल केले, याला जर आपल्याला हँडल करता आलं, तर हा संसारच संन्यासाश्रमामध्ये परिणत होऊ शकतो. हा गृहस्थाश्रमच संन्यासाश्रमामध्ये परिणत होऊ शकतो. ॲक्च्युली संसार ॲज सच किंवा मला म्हणतो प्रवृत्ती मार्ग ॲज सच इथे चांगलं आणि वाईट काहीच नाही आहे. पुढे भगवंत पुन्हा सांगतील आपल्याला. इथे चॉईसचाही प्रश्न नाही आहे आणि चांगला वाईटचा पण प्रश्न नाही आहे. संसार ॲज सच हा खराब नाही आहे. खराब आहे रागद्वेष. जर आपण म्हटलं की संन्यासाश्रम चांगला आहे, बरं संन्यासाश्रमामध्ये तुमचे रागद्वेष असतील तर मग संन्यासाश्रम पण तुमच्या कामाचा नाही आहे काही. म्हणून जे भगवंत म्हणतात की गृहस्थाश्रमामध्ये बऱ्याच सिच्युएशन्स असतात की ज्या आपल्याला व्यवस्थितपणे हँडल करता येत नाही. त्या राग लोभामध्ये आपण अटकून जातो. कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे आता गृहस्थ लोकांना काय घर आहे, दार आहे, फॅमिली आहे, मुलं आहे, मुली आहे, किंवा काय त्या मुलांची ॲडमिशन आहे, चांगलं निघावी इथपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स भरपूर आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. म्हणूनच याच्यापूर्वीच आपण बघितलं होतं की संन्यासाश्रमाचे पण काही फायदे तोटे आहे, काही प्लस पॉईंट निगेटिव्ह पॉईंट्स आहेत, आणि गृहस्थाश्रमाचे पण काही प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. तर हा एक गृहस्थाश्रमाचा निगेटिव्ह पॉईंट आहे की इथे भरपूर भानगडी आहेत, भरपूर रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायच्या आहेत. पण तरीही भगवंत म्हणतात की तुझी जर प्रवृत्ती ह्या म्हणजे तुझं जर नेचर या प्रवृत्ती मार्गाकडे जाण्याचं असेल, आपल्याला जर संन्यास मार्ग घेण्याची तितकी आपल्यामध्ये शक्ती नसेल आणि आपल्याला जर गृहस्थाश्रमात जायचं असेल, पण त्यातनं जर आपल्याला वाचायचं असेल तर एकच मार्ग आहे की यो न द्वेष्टी न कांक्षती, की ज्या माणसांनी ह्या गोष्टी व्यवस्थित हँडल केल्या आहेत. कुठल्या गोष्टी हँडल केल्या? राग आणि द्वेष त्यांनी व्यवस्थित हँडल केलेला आहे. तोच माणूस फक्त तिकडे जाऊ शकत नाही. आता इथे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण म्हणतो की रागद्वेष हँडल करायला पाहिजे, मग संन्यासी लोकांना काय रागद्वेष नसतो का, किंवा ज्ञानी लोकांना काय रागद्वेष नसतो का? असतो, प्रत्येकाला असतो. जेव्हा आपण शरीर घेतलं आहे, जोपर्यंत आपला हा अहंकार आहे तोपर्यंत हे राग द्वेष, तर पुन्हा लाईक्स डिसलाईक्स, मला हे छान वाटतं, मला ते छान वाटत नाही, ह्या सगळ्या गोष्टी राहणार आहेत. कारण आता ह्या गोष्टी राहून पण, आता मला भूक लागली फॉर एक्झाम्पल, पण आता जर मी असा विचार केला की भूक मला न लागता भूक या शरीराला लागली, मग मी काहीतरी खाल्लं, छान खाल्लं काहीतरी, मग मला छान वाटलं, मग हे जे मी खाल्लेलं हे चांगलं वाटतं हे शरीराला वाटतं. कारण हे शरीर हे आपलं पूर्ण ह्या बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे. ते खाल्लं आपण, चांगलं व्यवस्थित खाल्लं तर चांगलं मोठं होतं, कमी खाल्लं तर आपण हळूहळू कृषी होऊन एक दिवशी मरून पण जाऊ शकतो. या खाण्यापिण्यावर शरीर टिकलेलं आहे, पण आत्म्याला हे खाण्यापिणं पाहिजे नाही आहे. पण आपण काय साधारण माणूस या शरीराशी इतके ह्या अटॅच असतो, रागद्वेषाशी अटॅच असतो की आपण ते साक्षी होऊन बघू शकत नाही. पण जे खरेखुरे संन्यासी आहे, जे ज्ञानी आहे, ते या शरीराशी रागद्वेष ठेवत नाही. शरीराशी जर जेव्हा ठेवत नाही तेव्हा म्हणजेच त्या संसाराशी पण त्यांचा रागद्वेष राहत नाही. कारण सगळ्यात प्रिय आपल्याला एक गोष्ट असते आपलं शरीर. या शरीरात सगळ्यात पहिल्यांदा आपल्यामध्ये शरीराचा रागद्वेष आहे. तर जेव्हा त्या संन्यासाची किंवा त्या ज्ञानाची जेव्हा ह्या शरीराबद्दलची आसक्ती रागद्वेष निघून जातो, तेव्हा त्या संसाराबद्दलचा पण रागद्वेष निघून जातो आणि तो साक्षी भावाने बघतो. त्याला फील होतं, त्याला समजा इंजेक्शन दिलं तर त्याला लागणार नाही, सुई लागेल, त्याला तेवढं ते दुखेल पण. तेव्हा आता बुद्ध झाले, महावीर झाले, भगवान श्रीराम, सगळ्यांना काय दुःख झालं नाही का? झालं दुःख. परंतु त्याचसोबत त्यांना हे माहिती आहे की हे जे सुख आणि दुःख होतं आहे हे शरीराला होते आहे, हे सुख आणि दुःख होतं आहे मनाला होतं आहे. ते या नारळाच्या कवटीसारखं, त्या नारळाच्या ज्यातून जसं सेपरेट होती कवटी नारळापासून, तसं ह्या शरीराला त्या आत्म्यापासून सेपरेट करू शकतात. हा त्यांच्यामध्ये गुण आहे. आणि हा जर आपण नाही, कारण बरेच वेळा म्हणजे समोर चूक होऊ शकते बऱ्याच वेळा. कसं काय बाबा हे तुम्ही सांगता की आमच्यामध्ये राग कधी असू नये, अटॅचमेंट असू नये, द्वेष असू नये, हे मानवाला शक्य आहे का? नाही आहे शक्य. कारण जेव्हा आपण शरीर घेतलं आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारलेल्या आहेत.
किंवा ते येणारच आहे. पण जर आपण हळूहळू या शरीराच्या पासनं स्वतःला, आत्म्याला जर आपण वेगळं करता आलं, आपल्याला त्याच्यापासून सेपरेट करता आलं, तर ह्या रागद्वेषाचा हा जो ससेमिरा आहे आपला मागचा, हा सुटू शकतो. म्हणून ते भगवंत इथं म्हणतात की असा संन्यासी निर्द्वंद्वो ही महाभाव सुखम बंधात प्रमुच्यते, की त्याचे सगळे हे बंध जे आहेत ते सगळे गळून पडतात आणि तो सुखाने पूर्ण राहू शकतो किंवा त्याला सुखप्राप्ती होऊ शकते. आता आपण पुढचा श्लोक बघूया क्लासमध्ये. सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. आणि हे अर्जुना, वर सांगितलेल्या संन्यास व निष्काम कर्मयोग यांना मूर्ख लोक निरनिराळी फळे देणारे म्हणतात, विद्वान लोक म्हणत नाहीत, कारण दोहोंपैकी एकाच ठिकाणी ही योग्य रीतीने स्थित झालेला पुरुष दोघांचेही फळ जे परमात्म्याची प्राप्ती ते मिळवितो. आता भगवंत इथे हा सब्जेक्ट जो आपण चालू आहे तो कन्क्लूड करतात. ते म्हणतात की हे दोन्हीही आश्रम जे आहेत, संन्यासाश्रम, प्रवृत्ती आश्रम किंवा निवृत्ती आश्रम, हे दोन आश्रम वेगळे आहेत आणि वेगळे फळ देणारे आहेत असं जो समजतो त्याला भगवंत म्हणतात बालाहा, की सांख्य आणि योग, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग हे पृथक आहेत, दोन वेगळे आहेत असं जो समजतो त्याला भगवंत म्हणतात बालाहा. बालाहा म्हणजे मूर्ख लोक. मूर्ख म्हणजे बालिशपणा आहे. असं होत नाही की समजा एखाद्या संन्यासाला ज्ञान झालं, त्याला हा आत्मा शरीरापासून वेगळा दिसला, आणि गृहस्थाला पण समजा असंच झालं ज्ञान, त्याला पण शरीराच्या पेक्षा हा म्हणजे आत्मा वेगळा दिसला. आता या दोघांच्या ज्ञानामध्ये असं होत नाही की तो गृहस्थ आहे म्हणून त्याला थोडा कमी दिसला असेल आणि संन्यासी म्हणून त्याला जास्त दिसला असेल, असं होत नाही. ज्ञान सगळ्यांना समान होतं. इथे फक्त तुमच्या लाईफस्टाईलच्या इथे प्रश्न आहे. म्हणून इथे म्हणतात की सांख्य म्हणजे संन्यास मार्ग किंवा निवृत्ती मार्ग आणि योग मार्ग हे जे पृथक समजतात त्यांना भगवंत म्हणतात बालाहा. बालाहा प्रवदन्ति न पंडिताः. पण ज्या लोकांना खरोखर ज्ञान आहे, ज्या लोकांना खरोखर ह्या दोघांचा संबंध समजला आहे, त्या लोक ह्या दोन मार्गांना वेगळं समजत नाही. मूर्ख लोक वेगळं समजतात आणि पंडित लोक हे दोन वेगळं समजत नाही. एकमप्यास्थितः सम्यक् उभयोर विन्दते फलम्. तर दोन्हीही ह्या गोष्टी ज्या आहेत, गृहस्थ मार्ग आणि संन्यास मार्ग, ह्या दोन्हीही एकमप्यास्थितः सम्यक्, या दोन्हीही एकच आहे आणि सम्यकरित्याने विन्दते फलम, की त्याचं फळ जे आहे ते एकच आहे. आपण उपनिषदामध्ये बघतो की किती गृहस्थ लोकांना ज्ञान झालेलं आहे. गृहस्थ म्हणजे बाप गुरु असतो आणि मुलगा शिष्य असतो. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आपण उपनिषदाच्या बऱ्याच गोष्टी आहेत किंवा बरेचसे असे आपण प्रसंग बघतो. म्हणजे काय की ते राजा होते, ते गृहस्थ होते, त्यांना मुलगा पण होता, पण तरीही त्यांना ज्ञान आहे आणि तसं ते ज्ञान लोकांना सांगतायत. औपनिषदिक ज्ञान ते लोकांना देतात. याचा अर्थ त्यांच्या गृहस्थाच्या ज्ञानामध्ये आणि संन्यासाच्या ज्ञानामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. फळ दोघांचंही एकच आहे हे इथे भगवंत सांगतात. फक्त एक लक्षात ठेवायला पाहिजे की ह्या दोन मार्ग फळ देणारे जरी एक असले तरीही एक टेम्परामेंटचा भाग आहे, की कोणाला असं वाटतं की बाबा नाही, मला संन्यास मार्ग माझ्यासाठी चांगला आहे, कोणाला वाटतं की नाही गृहस्थ मार्गामधनं मी जाईन. म्हणून ते निष्ठा या दृष्टीने वेगळे असू शकतात. म्हणजे स्वतःचा संस्कार, टेम्परामेंट किंवा आपलं इन्क्लिनेशन या सगळ्या गोष्टींप्रमाणे हे दोन मार्ग वेगळे असू शकतात किंवा या दोन वेगवेगळ्या मार्गाने लोक साधत जाऊ शकतात. पण हे कोणीही कुठल्याही मार्गाने गेलं तरी त्याचं फळ हे एकच आहे हे आता वगैरे सांगितलं. 5वा श्लोक बघू. यत् सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्यम च योगम च य पश्यति. पुन्हा तेच थोडंसं भगवान रिपीट करतात की ज्ञानयोग्यांकडून जे परमधाम मिळवले जाते, निष्काम कर्मयोगांकडून देखील तेच मिळवले जाते. म्हणून जो पुरुष ज्ञानयोगाला आणि निष्काम कर्मयोगाला
फलरूपाने एक पाहतो तोच यथार्थ पाहतो. इथे तर बघून सांगतायत की दोघांमध्ये फरक नाहीच आहे. तोच सब्जेक्ट ते पुढे कन्क्लूड करतायत की या दोघांच्या मोक्ष मिळण्यामध्ये काही फरक नाही आहे. दोघंही एकच स्थानावर जातात. यत सांख्ये की जे संन्यासी ज्यांना जे स्थान संन्यासाला प्राप्त होते तेच तद्योग गैरपी गम्यते की जो योग करतो त्याला पण तेच प्राप्त होतं. आणि या दोघांमध्येही जो फरक बघत नाही. बरेच वेळा बघतात फरक की काय तुम्ही संन्यासी, तुम्हाला काय तुमचं झालं, हे झालं, ते झालं, काय आम्ही गृहस्थ, आम्ही काहीच केलं नाही. ठीक आहे, हा तुमच्या साधनेमध्ये हे तारतम्य असू शकतं. पण मी गृहस्थ आहे म्हणून मला मोक्ष मिळूच शकत नाही. मी गृहस्थ आहे म्हणून मला श्रीरामाचं दर्शन होणारच नाही. ही जी धारणा आहे ही चुकीची आहे. ठीक आहे, तारतम्य आहे. कारण आपण मग याच्या आधीच्या पण क्लासमध्ये बघितलं की दोघांमध्ये ॲडव्हान्टेजेस आहेत की संन्यासाला सगळी झंझटी नाही आहेत. तो आपला लांब पाय पण झोपू शकतो, त्याला चिंता नाही आहे कुठली. पण त्यांना कर्तव्य आहे गृहस्थ लोकांना. समाजाचा पूर्ण त्याच्यावर भार आहे, कुटुंबाचा भार आहे. ते समाजाला देणं लागतात, कुटुंबाला देणं लागतात. तर या सगळ्या याच्यामुळे साधनेच्या मध्ये तारतम्य होऊ शकतं. पण एक लक्षात ठेवायला पाहिजे की कुठल्याही मार्गाने तुम्ही गेला तरीही मोक्ष हा एकच आहे. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. 6वा श्लोक. परंतु हे अर्जुना, निष्काम कर्म योगाखेरीज संन्यास अर्थात मन, इंद्रिये व शरीर यांनी होणाऱ्या सर्व कर्मांच्या कर्तेपणाचा त्याग प्राप्त होणे कठीण आहे. पण भगवंताच्या स्वरूपाचे मनन करणारा निष्काम कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त करून घेतो. आता इथे भगवंत सांगतायत की दोन्हीही आश्रमाचं फळ जरी इक्वल असलं, दोन्हीही आश्रम हे इक्वल जरी असले तरीही ज्याचं मन मॅच्युअर्ड आहे किंवा ज्याच्या मनामध्ये थोडासा निवृत्ती मार्गाचा विचार आहे किंवा या निवृत्ती मार्गाकडे जाण्यासाठी ज्याचं मन तयार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॅच्युरिटी पण आहे आणि वन हू इज प्रिपेअर्ड फॉर फॉलोईंग, म्हणजे तो रस्ता पार करण्यासाठी म्हणून, तो रस्ता घेण्यासाठी म्हणून जो प्रिपेअर आहे, अशा लोकांसाठी भगवंत म्हणतात की संन्यासाश्रम ठीक आहे. परंतु जे इमॅच्युअर आहे किंवा जे लोक ज्याला म्हणतात प्रिपेअर नाही अजून त्या गोष्टीसाठी, म्हणून त्या लोकांसाठी मात्र संन्यासाश्रम हा दुःखकारक आहे. ते इथे म्हणतात की योगयुक्त संन्यासस्थ महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः, की ज्याची योग्यता नाही आहे, ज्याच्यामध्ये थोडी मॅच्युरिटी नाही आहे, ज्याच्यामध्ये ती प्रिपरेशन झालेली नाही आहे. आता तुम्ही म्हणा मग ही मॅच्युरिटी आणि प्रिपरेशन म्हणजे कशी येते? ही दोन गोष्टींनी येते. एक तर आता इथे कसं आहे, इथे काही भाग संस्काराचा पण भाग येतो की एक संस्कार असतात, त्या संस्कारामधून आपण जन्म घेतलेला असतो. कोणाचा खूप त्याला काय म्हणतो कार्यप्रवण संस्कार असतात की ज्याला त्याच्यामध्ये काही थोडीशी भोगाची काही इच्छा पण आहे. असे काही लोकांना काही संस्कार घेऊन आलेलो असतो आपण. आणि काही लोकांना ते संस्कार काय म्हणतात त्या पूर्वजन्माच्या काही कृत्यामुळे म्हणा किंवा संस्कारामुळे ते त्या मार्गासाठी तयार वाटतात. परंतु हे वाटणं वेगळं, पण त्या निवृत्ती मार्गात गेल्यानंतर पण जर ते कंटिन्यू नाही केलं, की त्यांच्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे, त्यांच्यामध्ये जे काही वैराग्य आहे, त्यांच्यामध्ये जे काही काय म्हणतात विवेक आहे, हा विवेक त्यांनी जर हा कंटिन्यू जागृत नाही ठेवला तरीही निवृत्ती मार्ग घेतला तरी तिथे पुन्हा संसारिस्थ होऊन जाईल, पक्का संसारी होऊन जाईल. म्हणून इथे भगवंत इथे म्हणतायत की संन्यासाश्रम हा कठीण कोणासाठी आहे की जे अयुक्त आहे, की ज्यांच्यामध्ये ही मॅच्युरिटी आणि प्रिपेअर्डनेस नाही आहे, त्यांच्यासाठी योगयुक्त आणि योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, आणि ज्याचे मन काय म्हणतात त्याला प्रिपेअर आहे कॉन्टेम्प्लेटिव्ह लाईफ म्हणजे एकांत वासासाठी, म्हणून ज्याचं मन प्रिपेअर आहे अशा माणसाला मुनी म्हणतात. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरणाधी गच्छती. कारण मी बघितलं काही काही आमच्या मठात पण काही काही ब्रह्मचारी येतात, आज आले रात्रभर थांबले,
म्हणजे मला आठवतं पुन्हा ते एक ब्रह्मचारी आला होता, तो दुसऱ्या दिवशी पळून गेला, सुसाट पळून गेला घरी. तेवढे तुम्ही राहूच कशी शकता असे. पुन्हा एक माझे भक्त चेन्नईला गेले होते, त्यांना चेन्नईला कुठं जायचं होतं, त्यांनी इन्स्टिट्यूट फार लांब होती कुठेतरी, त्यांना तिथे काही दिवस काम करायचं होतं, थांबले 4-5 दिवस तिथे. ते म्हणजे 2 दिवस झाल्यानंतर मला ते खायला घालं म्हणजे सगळं. त्यांनी किती तेव्हा 250-300 रुपये भरून ऑटो रिक्षा करून म्हणले मी चेन्नईमध्ये आलो, स्टेशनवर लोकांना बघितलं, सगळं बघितलं, तेव्हा मग छान वाटलं म्हणले की किती चांगलं. सो व्हॉट डज इट मीन की दे आर नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस. म्हणजे सगळ्यांसाठीच ती व्यवस्था नाही आहे. सो ही आपण समजून घ्यायला पाहिजे बरेच वेळा की मी माझी कुठली हे आहे, म्हणजे त्याला म्हणतो आपलं आपली पोस्ट कुठपर्यंत आहे. आपल्याला जर शक्य असेल तर जावं, शक्य नसेल तर त्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजे तुमचं आज जर तुम्ही प्रिपेअर नसाल, म्हणजे तुम्हाला 10 किलो वजन उचलायचं आहे, तुम्ही प्रिपेअर नाही आहे आज, तर मग आधी 5 किलो उचला, मग 7 किलो उचला, मग 8 किलो उचला. असं करता 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 तुम्ही 10 किलो वजन उचलायचा प्रयत्न करा. तर इथे हा प्रश्न याचा नाही आहे की श्रेष्ठ कनिष्ठ याचा प्रश्न नाही आहे, इथे काय तयारीचा. तर काही संस्कारामुळे तयारी होऊ शकते आपली, किंवा काही स्वतःच्या अभ्यासामुळे. हा जर आपण अभ्यास केला, हळूहळू जर अभ्यास करायचा प्रयत्न केला कॉन्टेम्प्रेटिव्ह लाईफचा, किंवा ज्याला म्हणतात ना की आपण जास्त लोकांच्या या सहवासामध्ये, लोकांच्या ह्या सगळ्या म्हणजे अननेसेसरी नाकपासून याला म्हणतो आपण, अशा सगळ्यापासून हळूहळू जर आपण या संसारातून अलिप्त व्हायला लागलो, आपलं काम बरं, आपण बरं, आपला परिवार किंवा इतक्या लोकांशी आपल्याला संबंध ठेवायचे एवढे ठेवून, पण उगीच्या जास्त खटखटी न लावून येता जेवढा वेळ उरलेला आहे तो आपण जर यासाठी घालवायला प्रयत्न केला, अशी जर प्रिपरेशन केली हळूहळू, तर आपलं इथे काम होऊ शकतं. आमच्या इथे एक मला काल इंट्रोडक्शन झाली, एक तिथे जवळपास त्यांचं वय असेल 55-60 वर्षांचं वय असेल, ते गृहस्थ येतात, तर रिटायर्ड झाले आणि तिथे काही सेवा देतात. तर बिचारे सायकलने येतात, कारण रिटायर्ड झाल्यामुळे काय आहे, तर ते म्हणले मी रिटायर्ड झाल्यानंतर घरी होतो आणि मला म्हणजे माझं डोकं खराब व्हायची वेळ आली की आता मी काय करायचं. म्हणजे बायकोला म्हणायचं की माझा डबा बांधून दे, कारण डबा घेऊन जायची सवय वर्षानुवर्ष. तर म्हणले मी ती कधी तुम्हाला आश्चर्य वाटेल मला महाराज की मी ती मला ताटामध्ये जेवण द्यायची, मी ते डब्यात बऱ्याच वेळा काही दिवस खाल्लं मी डब्यातून. तर आता हा माणूस असा इथे येतो, इतक्या या वयात माणूस तो इथे येऊन काही आमचे जर काही पत्र असतील काही असतील तर दिवसभर जाऊन पुढे कलकत्त्याला जाऊन पोचवून येतो पत्र. ही इज एन्जॉईंग दॅट. पण या वयामध्ये अशा माणसांनी आता इतक्या ते कष्ट करणं, त्याला आवडतं ते कष्ट करणं. आता ठाकूरची सेवा होतो सगळ्या, पण आतून त्याची गोष्ट अशी आहे की रिकामं बसू शकत नाही आहे. त्याला ते 10 ते 5 या ठिकाणी त्याला प्रचंड एंगेजमेंट पाहिजे, इतकं 60 वर्ष झालं तरी. तर माझा मुद्दा असा आहे की आपण हळूहळू आपण बऱ्याच गोष्टी जर जीवनामध्ये प्लॅनिंग करतो. साधा इथून मार्केटमध्ये जायचं तर प्लॅनिंग करतो आदल्या दिवसापासून की 7 वाजता निघू, मग तो ऑटो रिक्षा घेऊ, मग तिथे करू, मग परत आल्यानंतर मग स्वयंपाक करू, किंवा आधीच स्वयंपाक करून ठेवू, किंवा मग तिथेच बाहेरच कुठे आपण छान खाऊन येऊ वगैरे, असं किती प्लॅनिंग करतो आपण. पण आपल्या जीवनात प्लॅनिंग करू शकत नाही आपण की कुठल्या जीवनापर्यंत, कुठल्या लाईफपर्यंत आपण पैसे कमवायचे, कुठल्या लाईफपर्यंत नोकरी करायची, कुठल्या एजपर्यंत बिझनेस करायचा, किंवा आपण तो हळूहळू सुपूर्द करायचा लोकांच्यामध्ये, हे आपण ठरवू शकत नाही. तर हे प्लॅनिंग जर नसेल, आणि असं प्लॅनिंग नसल्यामुळे मग काय होतं ना की काय ते तुमचं चांगलं आहे, तुम्हाला सांगायला काय जातं, तुम्ही संन्यासी लोक, तुम्हाला माहीत नाही आमच्या की झंझटी असतात. पण झंझटी सगळीचकडे आहे, झंझट कोणाला सुटली नाही आहे. बट इफ यू डू नॉट हॅव प्लॅनिंग, म्हणजे तुमचं लाईफचं प्लॅनिंग जर नसेल, तर मग ह्या गोष्टी हळूहळू येऊ शकतात. म्हणून इथे भगवंत म्हणजे आपल्याला सांगतात की 2 मार्गांमध्ये दोष नाही आहे, प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग दोष नाही आहे. तुमच्या प्रारब्धवशात किंवा तुमच्या टेम्परामेंटप्रमाणे तुम्ही जर प्रवृत्ती मार्गात जरी असाल तरीही तिथून सुरुवात करा. तिथून हळूहळू सुरुवात करत तुमचा गृहस्थ आश्रम तुम्ही संन्यास आश्रमावर घेऊन जा. आपल्या इथं फार सुंदर शब्द वापरले आहेत, गृहस्थ आश्रम म्हटलं आहे त्याला, नुसतं संन्यासांचा आश्रम म्हटलं नाही आहे. आपलं घराला पण आपण आश्रम करू शकतो, घराला पण आपल्या गृहस्थाश्रमाला, परिवाराला पण आपण आश्रमासारखं आपण राहू शकतो. तर इथे भगवंत म्हणतात की इथे जर आपण आपली मेंटल प्रिपरेशन जर केली,
सध्या नसेल, पण जर प्रिपरेशन जर आपण मेंटल तिथे केली तर भगवंत म्हणतात की ते तुला करणं सहज शक्य आहे. म्हणून म्हणूया की नचिरेण अधिगच्छती, की असा जर आपण जर विचार केला की गृहस्थाश्रमामध्ये आपण आहोत, प्रवृत्ती मार्गामध्ये आहोत, आणि असं करता 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 मी कर्मयोग करतो आणि कर्मयोग करता करता मी ज्ञानयोगाकडे जातो, असा जर मी गेलो तर लगेच नचिरेण अधिगच्छती, की अजिबात फार लवकर तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही लवकर वरती उठायसाठी. तर इथं बघायला म्हणतात की ठीक आहे, संन्यासाश्रम हा कष्टकारक आहे, कारण इथे तुम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी नसल्या तर इतर गोष्टी बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तिथे, की जीवनभर तुम्हाला ते आयडियल धरून ठेवणं आहे, स्वतःला कंटिन्युअस इन्स्पायर करणं आहे, कुठल्या प्रकारची सिक्युरिटी नाही आहे. तर या अशा कंडिशनमध्ये संन्यासाश्रम जर याच्यासाठी जर कोणी तयार नसेल तर भगवंत म्हणतात की तो फार दुःखदायक हा रस्ता होऊ शकतो. एवढ्यात योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. 7व्या श्लोकात म्हणतात की ज्याने आपले शरीर वश केले आहे असा जितेंद्रिय शुद्ध अंतःकरणाचा, त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांच्या आत्मरूप परमात्म्याशी एकभाव झालेला निष्काम कर्मयोगी कर्म करीत असूनही अलिप्त राहतो. आता इथे भगवंत सांगतायत काही साधना सांगतायत. साधना म्हणजे की जी कर्मयोगासाठी पण आवश्यक आहे आणि ज्ञानयोगासाठी पण आवश्यक आहे, म्हणजे कॉमन. आता यात हे सांगून झालं, पण आता हे कॉमन साधना सांगतात. काय सांगतात ते की योगयुक्तो, की योगयुक्त म्हणजे कर्मयोगी ज्याला म्हणतो आपण, की योगयुक्त म्हणजे कसं, की ज्यांनी हे मटेरियल लाईफ आणि स्पिरिच्युअल लाईफ याच्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स साधलेला आहे. कारण हा जो अभ्युदय आणि निश्रेयस हे 2 शब्द आहेत, की अभ्युदय म्हणजे तुम्ही मटेरियल प्रॉस्पेरिटी करा आणि निश्रेयस आहे तुमची स्पिरिच्युअल प्रॉस्पेरिटी करायची. तर ह्या दोघांमध्ये त्यांनी खरोखर बॅलन्स साधलेला आहे. कारण जो प्रवृत्ती मार्गाने जातो आहे त्याला पण अभ्युदयाची आवश्यकता आहे, त्याला पण धर्म आहे, अर्थ आहे, काम आहे, मोक्ष आहे, असं सगळं त्याला जायचं आहे. तर हा अभ्युदय जो ज्या मार्गावर तो जातो आहे तेव्हा त्यांनी इथे बॅलन्स ठेवायला पाहिजे की माझा एम आहे मोक्ष, फक्त अर्थ आणि काम माझा एम नाही, हे आहे बॅलन्स सांभाळणं. बरेच वेळा आपलं हे बॅलन्स सुटून जातं आणि हे बॅलन्स सुटल्यामुळे आपल्याला बरेच वेळा त्रास होतो. त्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की धर्म आणि मोक्ष हे त्याच्या जीवनातलं मुख्य कर्तव्य आहे. काम आणि अर्थ आहे, त्याची फार आवश्यकता आहे. आपल्या इथे कुठेच असं म्हणत नाही की याची आवश्यकता नाही आहे आपल्याला. याची आवश्यकता खूप आहे, अर्थाची पण आवश्यकता आहे आणि एन्जॉयमेंटची पण आवश्यकता आहे लाईफमध्ये. परंतु तेच उद्देश नाही आहे. उद्देश आहे मोक्ष. हा बॅलन्स सांभाळणं, की किती मागे मी उदाहरण दिलं होतं की जेवताना आपण लोणचं किती घ्यायचं ताटामध्ये, त्याचं एक बॅलन्स असतं. आपण कोशिंबीर किती खायची त्याचं एक बॅलन्स असतं. भाजी किती असायची, पोळी किती असावी, ह्या सगळ्या याचं बॅलन्स आपण डाएट घेतो. तसंच आपल्या लाईफमध्ये धर्माचं स्थान किती असावं, अर्थाचं किती असावं, कामाचं किती असावं, मोक्षात हे आपलं मेन उद्देश आहे. तर याचं ज्यांनी बॅलन्स सांभाळलं, हे दोघांनाही सांभाळणं आवश्यक आहे. भगवंत म्हणतात की ज्यांनी निवृत्ती मार्गावर जो आहे आणि प्रवृत्ती मार्गावर जो आहे या दोघांसाठीही पण हे आवश्यक आहे. म्हणून ते म्हणतात की हे योगयुक्तो. आता हे काय सुरुवातीला जर असं होऊ शकतं, म्हणजे प्रवृत्ती मार्गावर जे जात आहेत त्यांचं असं होऊ शकतं की आता समजा 80% लक्ष अर्थ आणि कामामध्ये आहे, कारण यंग आहे. म्हणजे मी त्याला दोष देत नाही कर्ममार्गाला किंवा प्रवृत्ती मार्गाला, की कोणी एखादा यंग मुलगा आहे, त्यांनी आता त्याचं नवीन लग्न झालं आहे, त्याच्यात भरपूर त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी आहेच. तर अशा माणसाचं 80% लक्ष अर्थ आणि कामावर जाऊ शकतं. ठीक आहे, असू देत. हे असं हळूहळू जसं तुमचं वय वाढत जातं, जसं तुमच्यामध्ये एक काय प्रौढता येत जाते, तशी
हे जे आता 80% फक्त अर्थ आणि कामाकडे मन गेलेलं आहे आणि 20% फक्त धर्म आणि मोक्षाकडे आहे, तर हळूहळू 80% कमी 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 होत व्हायला पाहिजे. की ह्या गोष्टी जर हे पर्सेंटेज जर कमी नाही झालं, म्हणजे मी वयाच्या 28व्या वर्षी माझं 80% अर्थ आणि कामाकडे लक्ष आहे आणि वयाच्या 60व्या वर्षी पण माझं अर्थ आणि कामाकडे 80% लक्ष आहे, तर झालं काय? काहीच झालं नाही फरक. इथे तुम्ही पुढेच बॅलन्स साधला गेला नाही तुमचा. तर हा बॅलन्स साधणं म्हणून शास्त्र आपल्याला म्हणतं की इथे हे अर्थ आणि काम मिळवू नये, पैसा कमावू नये, पैसा साठवू नये, याच्यासाठी कधीच धर्म तुमच्यावर आक्षेप घेत नाही. पण फक्त तो किती, केव्हा, हा उपयोग आपण त्याचा करून घ्यायला पाहिजे. म्हणून ती ग्रॅज्युअली हळूहळू तसंच आपण कर्ममार्ग करत असतो. कर्ममार्ग करता करता हळूहळू ग्रॅज्युअली आपण हळूहळू चित्तशुद्धीकडे अग्रेसर व्हायला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये चित्तशुद्धी होते की नाही, आपल्यामध्ये हे जे सगळे द्वेष, मत्सर, कामना, वासना आपल्यामधल्या हळूहळू कमी होत आहेत की नाही. आपण तिथे खूप कर्मयोग करतो आहे, खूप दान पुण्य करतो आहे, खूप होम हवन करतो आहे इकडे, आणि ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे म्हणजे मनाच्या शुद्धीकरण होण्यापेक्षा जास्त मनामध्ये कामना वासना पुन्हा वाढत आहे. लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून त्यासाठी माझ्याकडे अपेक्षा आहे, लोकांनी मला काहीतरी पदावर बसवावं म्हणून माझ्या काही अपेक्षा आहेत त्याच्यात. तर इथे चित्तशुद्ध तुमचं होणार नाही आहे. म्हणून इथे भगवंत म्हणतात की पहिली साधना ही योगयुक्तो, की ही तू जर साधना योगयुक्त केली काय होईल, तुझं विशुद्ध आत्मा, की तुझा आत्मा काय होईल, शुद्ध होईल. म्हणजे काय होईल, मन शुद्ध होईल. तर हे जर करायचं असेल आपल्याला, चित्तशुद्धी जर करायची असेल, तर भगवंत सांगतात की पहिल्यांदा तू हा बॅलन्स साधायला पाहिजे. निःश्रेयस आणि अभ्युदय यामधला बॅलन्स साधायला पाहिजे. नंतर तू पूर्णपणे भगवंताला शरण जायला पाहिजे, शरणागती तुझ्यामध्ये यायला पाहिजे. की हे करता 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 आपण शरणागती भगवंताकडे हळूहळू असे वाढायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट व्हायला पाहिजे की जशी जशी मी शरणागतीकडे जातो आहे आणि त्याचं जे काही चांगलं वाईट फळ मला मिळते आहे ते मी प्रसाद बुद्धीने ग्रहण करतो. हे जर होत असेल, ह्या ज्या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर येत असेल, तर म्हणायला पाहिजे की आपण योगयुक्त आहोत. की हळूहळू ते बॅलन्स साधणं जीवनामध्ये, भगवंताकडे शरणागत होणं, आणि मग हे करता, कारण हा प्रवृत्ती मार्ग आहे. याच्यामध्ये चांगले वाईट सुख दुःख अनुभव येईल, जय पराजय अपयश यश सगळंच येईल. तर हे जे येणारे फळं आहेत, या फळाला भगवंताच्या प्रसाद बुद्धीने आपण घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून ते भगवंत म्हणतात की योगयुक्त विशुद्ध आत्मा, आणि त्याने आपण तुमचं मन काय शुद्ध होईल. विजितात्मा जितेंद्रिय, आता 2 शब्द आले की विशुद्ध आत्मा. आता हा जो आत्मा जो आला आहे शब्द, हा समजायला पाहिजे इथे मन, की जेव्हा तुमचं मन शुद्ध होतं, कारण आत्मा हा शब्द बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. तर इथे विशुद्ध आत्मा जेव्हा म्हटलं आहे, तर भगवंत म्हणतात की योगयुक्त तुम्ही जो काम कराल, कर्मयोग जर तुम्ही कराल, तर तुमचं काय होईल, विशुद्ध आत्मा म्हणजे मन शुद्ध होईल. आणि पुढे म्हटलं आहे विजित आत्मा. विजित आत्मा, इथे आत्मा शब्द आहे बॉडी, शरीर, की या शरीरावर तुम्ही हळूहळू जय प्राप्त करा. म्हणजे तुमची आपोआप जेव्हा तुमची शरणागती होते, तुमच्यामध्ये जेव्हा प्रसाद बुद्धी येते, तर आपोआप तुमच्या शरीरावरची आसक्ती हळूहळू कमी येते. कारण अर्थ आणि काम आपल्याला का पाहिजे, कारण शरीरावर आपली आसक्ती आहे. हे शरीराला एन्जॉयमेंट देण्यासाठी मला अर्थ पाहिजे. पण जेव्हा तुमचं अर्थ आणि कामाकडे हळूहळू तुझं लक्ष कमी होईल, ते मिळवण्याकडे तुम्ही धाव जेव्हा कमी होईल, म्हणजेच तुमचं शरीर पोषणासाठीची इच्छा पण हळूहळू तुमची कमी होते. म्हणून भगवंताने इथे 2 तुमचे सांगितले की विशुद्ध आत्मा म्हणजे तुमचं मन शुद्ध होईल, आणि विजित आत्मा की तुमचं शरीर पण तुमचा विजय मिळेल. आणि नंतर तसं म्हणा जितेंद्रिय, की तुमच्या इंद्रियावर तुमचं अंकुश येईल. म्हणजे ह्या 3ही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की माइंड, शरीर आणि इंद्रिय या तिघांवर पण तुम्ही विजय मिळवायला पाहिजे, किंवा त्यासाठी म्हणून तुम्हाला जायला पाहिजे.
कारण ह्या तिघांचा तर कंट्रोल नसेल, हे फार आवश्यक आहे कंट्रोल येणं. कारण हे कसं आहे ना, जसं एखाद्या नदीला कंट्रोलमध्ये आणणं आहे की समजा खूप प्रचंड पाऊस पडला तर नदीचं पूर्ण पाणी वाहून निघून जाईल, समुद्राला निघून जाईल, काहीच कामात नाही आपल्या. माझे जसं इंद्रिय काम करत आहे, जसं मन काम करत आहे, जसं शरीर पाहिजे त्याप्रमाणे मी असं अस्तव्यस्त लाईफ मी एन्जॉय करेन. पण याला बांध घालायला पाहिजे. आणि हा बांध घालणं, कारण नदीला जर तुम्ही बांध घातला तरच ते पाणी कामाचं पण आहे, वाया पण जाणार नाही, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही सगळं तुमचं त्याचं पूर्ण काम करू शकता. त्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करू शकता, शेतीसाठी उपयोग करू शकता. म्हणून भगवंत म्हणतात इथे की विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. आणि इथपर्यंत आता सर्वभूतात्मा आत्मात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. आता इथपर्यंत जे आहे, कुठपर्यंत विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय, इथपर्यंत आहे आपलं धार्मिक जीवन, ज्याला आपण साधारण धार्मिक जीवन ज्याला म्हणतो. आता याच्या पुढे ते म्हणतात सर्वभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते, की यानंतर तुमचा खरा ज्ञानयोगासाठी तुम्ही योग्य झाला आणि ज्ञानयोग सुरू होतो. आता ज्ञानयोग सुरू होतो म्हणजे काय होतो की एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही हळूहळू बघा कसा प्रोग्रेस होतो आहे त्याचा, की तो कर्मयोग करतो आहे, प्रवृत्ती मार्गावर आहे. कर्मयोग करता करता त्याच्यामध्ये हळूहळू भगवंतासाठी प्रेम उत्पन्न झालं, त्याच्यामध्ये शरणागती आली, शरणागती तर त्याच्यामध्ये मग जे काही फळ म्हणजे त्याला प्रसादबुद्धी आली, आणि हे करून त्याचं मन आता हळूहळू शुद्ध झालं. आता हे शुद्ध झाल्यानंतर त्याला काय दिसतं आहे की आता त्यावेळेस हे सगळं करताना त्याचा अनुभव काय आहे की मी आणि ईश्वर हे दोन वेगळे आहेत. कारण ईश्वराच्या प्रसाद बुद्धीवर मी अवलंबून आहे, ईश्वरा शरणागती मला हवी आहे. म्हणजेच काय की ईश्वर आणि मी हे वेगळं आहे. म्हणजे चैतन्य आणि हे शरीर हे दोन वेगळे आहे, हा त्याचा अनुभव आहे. मग नेक्स्ट स्टेप काय येते की हळूहळू माझ्यामध्ये जे चैतन्य आहे तेच चैतन्य या इतर लोकांमध्ये पण आहे, की हे जे माझ्या आजूबाजू सगळे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण तेच चैतन्य वास करते आहे. तर त्याला पहिल्यांदा आता कॉन्शियसनेस आहे की मी आणि शरीर वेगळं आहे, चैतन्य आणि शरीर वेगळं आहे. मग हळूहळू त्याला लक्षात येतं की माझ्यामध्ये जे चैतन्य आहे ते सगळ्या लोकांमध्ये पण आहे. आता कसं फॉर एक्झाम्पल हा लाईट आहे, आता पण मी काय म्हणतो की माझा हा लाईट माझ्या हाताला त्यांनी मला प्रकाश केला आहे. मला लक्षात येईल की नाही मला हातच नाही आहे, मोबाईलला पण त्यांनी प्रकाशित केला आहे, पुस्तकांना प्रकाशित केला आहे, या खाटेला पण प्रकाशित केलेला आहे. म्हणजे ईश्वर हा माझ्यात तर आहेच, पण हळूहळू तो इतरांमध्ये पण ईश्वर आहे. ही त्याची सेकंड स्टेप. आणि थर्ड आणि फायनल स्टेप येते की तोच मी ईश्वर आहे, ही त्याची स्टेज झाली. आणि इथे म्हणून मग इथे भगवंत म्हणताय की सर्वभूतात्मा, या सर्व भूतांमध्ये तो आत्मा बघतो आहे. आणि तिथे कुर्वन्नपि न लिप्यते, की तो आता काहीच करत नाही आहे, कारण त्याला लक्षात आलं की मीच तर आत्मा आहे. मी या सगळ्यांपासून अलिप्त आहे, मी सगळ्यांपासून वेगळा आहे. हे शरीर वेगळं आहे, हा संसार वेगळा आहे, कर्म वेगळं आहे, सगळं वेगळं आहे. म्हणून त्याला कुठल्याही कर्माचा त्याला दोष लागत नाही. कुर्वन्नपि न लिप्यते, त्याला काहीच मिळत नाही. पद्मपत्र इवा मसा, की जसं हा जीवनमुक्त माणूस हा. तर असा हा जीवनमुक्त कशामुळे झाला? तो योगयुक्त आहे, कर्मयोगाचं. बघा कसं सुंदर भगवंत तिला घेऊन जात आहे की ह्या हळूहळू सिस्टमॅटिकली त्याला तिथपर्यंत आणला आहे. तर जर याप्रमाणे साधकाने हळूहळू तो गेला तर कर्मयोगाने चित्तशुद्ध होईल, शरीर शुद्ध होईल, आणि तो त्या ज्ञानयोगाला, की जे सगळ्यामध्ये चैतन्य जे बघायचं हे जे उद्देश आहे आपल्या ज्ञानयोगाचं, तो त्याला मिळतो. म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो किंवा तो जीवनमुक्त होऊ शकतो. इथपर्यंत आपण आता बघितलं आहे. इथं थांबू आपण, पुढच्या क्लासमध्ये बघू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.